नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ फ्रॉम विद्यार्थी सायन्स अकॅडमी. आज आपण नीट यूजी हा जो ही जी एक्झाम आहे, जे फॉर्म चालले आहेत, फॉर्म फॉर्म फिलिंग कशा प्रकारे करायची हे आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टेप्स ह्या प्रॉपरली कळतील आणि समजतील सुद्धा. आणि काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा, त्याच्यावरती आपण सोल्युशन देऊयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर NEET.NTA.NIC याच्यावर ह्या साईटवरती तुम्हाला यायचं आहे. फर्स्ट साईट तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो दिसेल. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी म्हणून एक ऑप्शन आहे खाली, रजिस्ट्रेशन ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. ठीक आहे. तर हा एक ऑलरेडी एक्झिस्टिंग कॅन्डिडेटसाठी डायरेक्ट लॉगिन आहे आणि ॲज अ न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन हे डाउनलोड करून घ्या. मी ऑलरेडी केलेलं आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये टोटल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे नीटबद्दल. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय त्यांचे क्रायटेरिया असतील, एलिजिबिलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिटेलमध्ये दिल्या आहेत. ठीक आहे. तर हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं ह्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर क्लिक हेअर टू प्रोसीड. क्लिक हेअर टू प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथं आता दिसत असेल की तुमचे 10वीच्या मार्कशीटवरची जसं नाव आहे त्या प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जे काय असेल तुमची. इयर सिलेक्ट करायचं आहे, मंथ सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जेंडर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमचं परत एकदा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला परत एकदा इथं तुमचं कॅन्डिडेट तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव आणि परत तुमची डेट ऑफ बर्थ पूर्णपणे इथं टाकायची आहे आणि परत एकदा तुमचं जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा एक इथं जो प्रेझेंट ऍड्रेस आहे तो इथं तुम्हाला फिल करायचा आहे. प्रेझेंट ऍड्रेस तुम्ही फिल केल्यानंतर त्याच्या साधारणतः 2 लाईनमध्ये करावा किंवा 1 लाईनमध्ये केला तरी चालेल. त्यानंतर तुमची इथं कंट्री असेल जसं की इंडिया, मग त्याच्यामध्ये तुमचं स्टेट कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, पिनकोड, अशा प्रकारे सगळ्या डिटेल भरायच्या आहेत. बाकी तुमचा ईमेल आयडी आणि टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर कन्फर्म ईमेल आयडी, सेम ईमेल आयडी परत तुम्हाला इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर सुद्धा देखील सेम आहे. इथं एक मोबाईल नंबर, सेम मोबाईल नंबर तुम्हाला खाली परत एकदा रिपीट करायचा आहे कन्फर्मसाठी. ठीक आहे. फक्त हे एवढं लक्षात ठेवा की मेल आयडी आणि फोन नंबर टाकताना हे ऍक्टिव्ह असावेत. ह्याची एकदा पुष्टी करून घ्यावी, कारण की ह्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येणार आहे आणि ते तुम्हाला नंतर व्हेरीफाय करायचे आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे जो तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस टाकलाय तेच तुमचा सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस असा परमनंट ॲड्रेस आहे का, तर असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. अन्यथा तुम्हाला इथं परत एकदा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथं पासवर्ड चूज करायचा आहे. पासवर्ड अशा प्रकारे असावं, इथे एक तुम्हाला दिसेल बघा, पासवर्ड मस्ट बी 8 to 13 कॅरेक्टर, मस्ट हॅव लिस्ट वन अप्पर केस, जसं की आता मी इथं बघा लिहिलं आहे. एक अप्पर केस कॅरेक्टर असायला हवं, जसं की ए आहे. नंतर एक लोअर केस कॅरेक्टर असायला हवं, एक न्यूमरिकल कॅरेक्टर असायला हवं आणि त्यासोबतच एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ॲट असेल, हॅशटॅग असेल, ठीक आहे, किंवा पर्सेंटेज असेल, अशा प्रकारे एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. अँड त्यानंतर मग टोटल 8 ते 13 कॅरेक्टर याच्यामध्ये असावे. अशा प्रकारे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे, जेणेकरून तो तुमच्या लक्षात सुद्धा राहील. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला परत इथं कन्फर्म पासवर्ड म्हणून परत तोच पासवर्ड टाकायचा आहे. एक तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून, जसं की मी इथं सिलेक्ट करतो फेवरेट कलर. इथं तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे आणि त्यानंतर इथं जर खाली जे काही नंबर्स दिले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे नेक्स्ट पेजवर आल्यावर तुम्हाला इथं हे सगळ्या बॉक्सला टिक मार्क करायचं आहे. इन्फॉर्मेशन एकदा चेक करायची आहे सगळीवरती आणि सगळे जर प्रॉपर असेल, बरोबर असेल, ते सगळं टिक करायचं आहे. अन्यथा तुम्ही एडिट सुद्धा करू शकता आणि इथं आय ॲग्री याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते एडिट सुद्धा करू शकता किंवा सबमिट करू शकता. एकदा सगळं प्रॉपर असेल तर डायरेक्ट इथं आय ॲग्री आणि सबमिट अँड सेंड ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली कंप्लीट झाली आहे. फी पेमेंट इनकम्प्लीट आणि ऍप्लिकेशन फॉर्म अजून आपले इनकम्प्लीट आहे. आणि इथं व्हेरीफाय ईमेल आयडी सुद्धा एक बाकी आहे. आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला, ईमेल आयडी व्हेरीफाय व्हायचा बाकी आहे. आणि हा जो आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे. हा तुम्हाला मेलवरती पण येतो आणि मोबाईलवरती पण येतो. पण तरी याला एकदा नोट डाऊन करून ठेवा. इथं तुम्हाला एकदा व्हेरीफाय ईमेल आयडी त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा एकदा मेल आयडी व्हेरीफाय करून घ्या. आपण जो मेल आयडी टाकलाय तो इथे दिसणार तुम्हाला. तर चेंज करायचं, चेंज सुद्धा करू शकता अथवा सबमिट अँड गेट ओटीपी. तुमच्या मेल आयडी वरती एक ओटीपी गेला असेल, तो ओटीपी तुम्हाला घ्यायचा आहे. इथे ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय क्लिक केल्यावर इथं सक्सेस ईमेल आयडी सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणून एक नोटिफिकेशन येईल. इथे तुमचा बघा आता ईमेल आयडी सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. आता आपल्या नेक्स्ट प्रोसेसला पुढे जायचं आहे. कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म, इथे ह्याच्यावरती इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आता बघा इथे पूर्ण टोटल 10 स्टेप्स आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट स्टेप आपली झाली आहे रजिस्ट्रेशनची. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे आपली पर्सनल डिटेल, मग आयडेंटिटी डिटेल, अपार आयडी, एक्झाम आणि एक्झाम सेंटर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल, ऍडिशनल डिटेल्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इथे अपलोड डॉक्युमेंट्स आणि फायनल सबमिट. अशा प्रकारे ह्या स्टेप्स आपल्याला बाकी आहे. तर आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत आता. नंतर तुम्हाला या सेकंड ऑप्शन होते, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे रजिस्टर पर्सनल डिटेल्स. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या ज्या ऑलरेडी तुम्ही डिटेल्स भरल्या त्या इथं बऱ्यापैकी अप्लिकेशन फॉर्म भरताना ज्या डिटेल्स टाकल्या त्या येऊन जातील. तर तुम्हाला इथे तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या स्टेट तुम्ही बिलॉंग करताय.
तर तसं घेता येतं मी महाराष्ट्र. तुम्हाला इथे तुमची एक नॅशनॅलिटी तर एक राष्ट्रीयत्व इंडियन तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरीचे ऑप्शन येतील जसे की जनरल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी. जर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये असताल ओबीसीच्या तरच तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे, अथवा एसटी, एससी आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये जनरल जर असतात तर तो ऑप्शन घ्यायचा आहे, अथवा जनरल हा ऑप्शन घ्यायचा आहे. जसं की मी आता ओबीसीचा ऑप्शन घेतोय. त्याच्यामध्ये कन्फर्म कॅटेगरी करायसाठी परत एकदा तो ऑप्शन निवडायचा आहे. ते विचारते डू हॅव व्हॅलिड अँड लाईव्ह कॅटेगरी सर्टिफिकेट सोबत, तुमच्याकडे जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का असं विचारत आहे. तर असेल तर येस करा अथवा नो करा किंवा मग तुम्ही सर्टिफिकेट करायला टाकला आहे, अप्लाय केला आहे, परंतु अजून आलेला नाहीये, तर त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्ही नो हा ऑप्शन निवडू शकता. तर माझ्याकडे आहे तर मी येस करतो. येस केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्र जारी ज्या डेट जी आली होती ती डेट तुम्हाला टाकायची आहे, इश्यूची डेट. आणि त्यानंतर नेम ऑफ ऑथॉरिटी की कोणत्या ऑथॉरिटी इश्यूइंग कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला दिलं आहे ते नेम ऑफ ऑथॉरिटी तर तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट ऑप्शन येतो की तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात का. जर असं नसाल तर नो करा. जर असाल तर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक 40% त्याच्या अबव आणि त्याच्यापेक्षा कमी. तर असाल तर तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन अजून येतात तिथे. जसं की मी तिथं क्लिक केलं आहे, पीडब्ल्यूडी विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे. हा ऑप्शन जर तुम्ही निवडला तर तुम्हाला इथे दिसेल टाइप ऑफ डिसेबिलिटी तर तुम्हाला टाकायचं आहे ऍज पर द सर्टिफिकेट. त्यानंतर डू यू नीड अ स्क्राईब जर तुम्हाला लागत असेल तर ते पण तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतील. अदरवाईज जर तुम्ही नसताल फिजिकली हँडिकॅप मध्ये तर इथं नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नेक्स्ट ऑप्शन दिसेल आर यू डायबेटिक. जर तुम्ही डायबेटिक असाल तर यस अथवा नो करायचं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ रेसिडेन्स तुम्ही तुम्ही कुठं राहता, शहरी भागातून आहात की लाईक रुरल भागातून आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, अर्बन रुरल अकॉर्डिंगली. अॅन्युअल फॅमिली इन्कम किती आहे ते तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वरती असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. बिलॉंग्स टू मायनॉरिटी तुम्ही अल्पसंख्याकमध्ये येतात का, तर यस असेल तर तुम्हाला अजून ऑप्शन ओपन होतील खाली. जसं की तुम्ही बघू शकता इथं अजून ऑप्शन ओपन झाले त्याच्यामध्ये तुम्ही लाईक मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी और जैन ह्याच्यामध्ये जर येत असाल तर तुम्हाला इथे मायनॉरिटीमध्ये येस करून ह्यातला ऑप्शन निवडायचा आहे, अथवा तुम्ही जर हिंदू असाल तर नो करायचा आहे. नो केल्यानंतर तुम्हाला इथं कंट्री ऑफ रेसिडेन्स जे आहे ते टाकायचे आहे, जसं की आता इंडिया टाकेल. त्यानंतर इथं दिलं आहे की आप नीट 2025 में ड्रेस कोड के विपरीत प्रथागत पोशाख पहनने का इरादा रखते हैं. तर जर असेल तर येस करा अथवा नो करा. त्यानंतर मोड ऑफ प्रिपरेशन तुम्ही प्रिपरेशन कशा प्रकारे केलं आहे त्याचा एक इथं डिटेल विचारले आहे. सेल्फ स्टडी केली आहे, इंडिव्हिज्युअल ट्युशन घेतली आहे किंवा ऑनलाईन कोचिंग आहे किंवा ट्युटोरियल क्लासेस इन द स्कूल आहे, जे काय तुमचं असेल त्या प्रकारे तो ऑप्शन निवडा. ऑप्शन निवडल्यानंतर इथं जे खाली तुम्हाला कोड दिसतो तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजला आल्यावर तुम्हाला इथं चूज द आयडेंटिटी म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथं एक आधार, डिजिलॉकर, इंडियन पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड असे ऑप्शन्स येतील. तर सगळ्यात सोपा ऑप्शन म्हणजे एक आधार कार्डवर तुम्ही क्लिक करा. आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर तिथं खाली येईल तुमचं एक ऍप्लिकेशन नंबर येईल आणि तुमचं नाव येईल पूर्णपणे. तुम्हाला इथं येस आय वरती क्लिक करून खाली तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा परत एकदा आधार नंबर टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी. आणि इथे तुम्हाला खाली जो नंबर दिले आहेत ते इथं फिल करून सबमिट अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे पुढच्या पेजवर आल्यावर तुम्हाला इथं डू हॅव अपार आयडी म्हणून इथं विचारेल. अपार आयडी म्हणजे काय, तर अपार आयडी म्हणजे इथं बघा ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणून एक आयडी असतो. जसं की आपला आधार कार्ड आहे त्या प्रकारे एक अपार आयडी सुद्धा असतो स्टुडंटला. तर तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने इथं अपार आयडी साठी अप्लाय करू शकता. आणि अपार आयडी जर असेल तर इथं ऑप्शन तुम्हाला यस करायचा आहे, अन्यथा नो ऑप्शन क्लिक करायचा आहे. नंतर नेक्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल की इथे एक्झामचं नाव आहे. मग तुमचं मीडियम कोणतं आहे पेपरचं ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं असतं, इंग्लिश मीडियम. त्यानंतर तुम्हाला इथं सेंटर चॉईस करायचे आहे. 3 सेंटर तुम्हाला चॉईस करायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक स्टेट चॉईस केल्यानंतर अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचं सेंटर निवडायचं आहे. 3 प्रकारचे 3 सेंटर तुम्ही इथं निवडल्यानंतर तुम्हाला इथं वडिलांचं जे आहे ऑक्युपेशन टाकायचं आहे. जसं की समजा माझ्या वडिलांचं ऑक्युपेशन आहे बिझनेस. त्यानंतर वडिलांचं क्वालिफिकेशन आहे, ग्रॅज्युएट आहेत की पोस्ट ग्रॅज्युएट आहेत की इलिटरेट आहेत. तर ह्या प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे. तुमच्या आईबद्दल सुद्धा सेम आहे. आईचं काय आहे म्हणजे त्यांचा व्यवसाय काय आहे ते तुम्हाला इथे, किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे की कसं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. आणि आईचं सुद्धा क्वालिफिकेशन काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो कोड दिसतो तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला सबमिट वरती इथं क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट पेजवर आल्यावर रजिस्टर क्वालिफिकेशन डिटेल्स, तर तुम्हाला तुमच्या 10वीच्या जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. जसं की तुमचं 10वी पास आहात का, तर येस ऑब्वियस. नंतर कोणत्या साली तुम्ही पास झाला ते तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे आहे. नंतर क्वालिफाईंग एक्झाम 10th होती की इक्विव्हॅलेंट होती ते टाकायचं आहे. स्कूल तुमची शाळा आहे ती कुठं होती, ग्रामीण भागात नव्हती की शहरात तुमची शाळा होती, तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं टाइप ऑफ स्कूल काय होतं, गव्हर्नमेंट स्कूल होती, गव्हर्नमेंट एडेड होती, प्रायव्हेट होतं की एकलव्य मॉडेल होतं, केंद्रीय विद्यालय होतं, अकॉर्डिंग तुम्हाला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
त्यानंतर तुमचं क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट कोणतं होतं, तर जसं की आता महाराष्ट्र स्टेट आहे आपलं, तर महाराष्ट्र स्टेट आपण सिलेक्ट करायचं आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट कोणतं होतं ते पण तुम्हाला, म्हणजे जिथं तुमची 10वी झाली ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट इथं निवडायचं आहे. स्कूल बोर्ड तुमचं कोणतं होतं ते सुद्धा इथं निवडायचं आहे, जसं की आपलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तर तुम्हाला ते इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा रिझल्ट काय कशा प्रकारे आलाय, तर तुमचा रिझल्ट हा पर्सेंटेज मध्ये असेल तर पर्सेंटेज क्लिक करायचा आहे. इथं तुम्हाला पर्सेंटेज क्लिक केल्यानंतर टोटल मार्क्स किती आहेत, ऑप्टेन किती आणि मार्क्स किती, तर इथं तुम्हाला ऑप्शन, जसे की आता फॉर एक्झाम्पल मला 700 मार्क्स टोटल मार्क्स आहेत, ऑप्टेन मला समजा 600 पडले आहेत, तर इथं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली होऊन जातील. त्याच प्रकारे जर तुमचं सीजीपीए असेल तर सीजीपीए ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. सीजीपीए ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथं मॅक्झिमम ग्रेड पॉईंट किती आहेत, समजा 5 पॉईंटर सिस्टम आहे, तर 5 पॉईंटर पैकी तुम्हाला किती भेटले आहेत, समजा मला 3 पॉईंट भेटले आहेत, तुमचं इथं टोटल सीजीपीए येऊन जाईल. अशा प्रकारे सीजीपीएल सुद्धा तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला रोल नंबर तुमचा इथे टाकायचा आहे 10वीचा, जो की तुमच्या मार्कशीटवरती असतो. तुमचं स्कूल आणि कॉलेजचं नाव काय आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे, टाईप करायचं आहे. आणि त्याच प्रकारे ते तुमच्या शाळेचा पिनकोड काय आहे, म्हणजे शाळा ज्या एरियात आहे त्या एरियाचा पिनकोड काय आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच प्रकारे सेम तुम्हाला 12वीचं सुद्धा टाकायचं आहे. तुम्ही जर अपियर्ड असाल तर अपिअरिंग करायचं आहे, जर पास्ट असाल रिपीट करत असाल नीट तर पास्ट करायचं आहे. त्यासाठी आपण अपिअरिंग आहोत, तर अपिअरिंगसाठी क्लिक करूया. कोणत्या साली तुम्ही उत्तीर्ण झालात 12वी ते तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा होणार आहात, तर आता 2025 ला आपण उत्तीर्ण होणार आहोत. क्वालिफाईंग एक्झाम, तर इथं कोड आहे, इथं कोड सिलेक्ट करायचा असतो. कोड त्यासाठी तुम्हाला तिथे आपण बुलेटिन डाउनलोड करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पेज नंबर 28 वरती तुम्हाला हे कोड दिसतील. तर हे कोड जसं आहे अकॉर्डिंग ती इन्फॉर्मेशन असून तुम्ही कोड सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही जर फ्रेशर असाल आणि फर्स्ट टाइम जर तुम्ही फॉर्म भरताय, तर आणि तुम्ही 12वीला अपिअरिंग असाल तर कोड 1 तुमच्यासाठी येतो. त्यानंतर तुमचा जे कॉलेज आहे, तर ते कॉलेज कोणत्या एरियात आहे, ग्रामीण भागात आहे की शहरात, ते सुद्धा तुम्हाला इथे निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुमच्या कॉलेजचा टाईप कसा आहे, केंद्रीय विद्यालय आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, प्रायव्हेट आहे, हे तुम्हाला निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर तुम्हाला सेम कोणत्या स्टेटमध्ये हे येतं, हे तुमचं कॉलेज येतं, हे तुम्हाला इथं ऑप्शन क्लिक करायचं आहे. सेम त्याच प्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जसं की आपण बोललो महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तर आपण ते घेऊया. आता तुम्ही अपिअरिंग असल्यामुळे इथं तुम्हाला रिझल्ट तिथं विचारणार नाही, तर तुम्ही इथं पास लिहिला असतं तर तुम्हाला 12वीचे पर्सेंटेज सुद्धा टाकावं लागले असते, रोल नंबर सुद्धा टाकावा लागला असतं. तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे आणि पत्ता पूर्ण तुम्हाला इथे लिहायचा आहे, आणि त्याचप्रकारे तुमच्या कॉलेज कोणत्या एरियात आहे त्याचा पिनकोड तुम्हाला इथे लिहायचा आहे. आणि इथे तुम्हाला खाली जो कोड दिलाय तो टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजला आल्यावर तुम्हाला आपले ऍडिशनल डिटेल्स द्यायचे आहेत, जसं की आता इथे विचारलं आहे की आर युअर ट्विन अँड बोथ अप्लाइंग फॉर नीट UG 2025. जर तुम्ही ट्विन्स असताल, जो एक बहीण भाऊ असताल, तर तिथे तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं. जर असाल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर काही ऑप्शन अजून विचारले आहेत, जसं की जर तुम्ही 10वीला जर सोबत 10वी जर केली असेल, तुमचा रोल नंबर काय आहे, ठीक आहे, दोघांचा सुद्धा इथं त्यांचा जुडा बहीण किंवा भाऊ जे आहे त्याचं टाकायचं आहे. आणि नेम ऑफ अदर ब्रदर व सिस्टर, त्यांचं नाव काय आहे 10वीच्या मार्कशीटनुसार, ते पण तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर नसेल तर इथं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्ही दोस्त, हॅव यू अपियर्ड इन द नीट UG, जर तुम्ही याच्या अगोदर अपियर केलं असेल नीटसाठी, तुम्हाला यस करायचं आहे. यस जर केलं तर अजून काही ऑप्शन, जसं की प्रिव्हियस अटेम्प्ट इन नंबर ऑफ प्रिव्हियस अटेम्प्ट, याच्या अगोदर किती अटेम्प्ट केले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि जर नो असेल तर इथं नो क्लिक करायचं आहे. नो क्लिक केल्यानंतर तुमचा प्लेस ऑफ बर्थ टाकायचा आहे, जसं की माझं इंडिया आहे. इंडियामध्ये डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट टाकायचं आहे, सॉरी स्टेट टाकल्यानंतर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. ह्या दोन्ही डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली जो कोड दिला आहे तो इथं टाकायचा आहे. कोड टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आल्यावर तुम्हाला इथं लाईक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत, जसं की तुम्ही तुमच्या आई वडिलांची देऊ शकता. तर इंडिया तुमचा कंट्री कोड इथे निवडायचा आहे, तो निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा म्हणजे सॉरी तुमच्या आई वडिलांचा मोबाईल नंबर, आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यांचा मेल ID इथे टाकायचा आहे. आणि इथे तुम्हाला ते खाली जो कोड दिलाय तो टाकायचा आहे. तिथं आई वडिलांचा मोबाईल नंबर आणि मेल ID टाकताना एवढी काळजी घ्यायची आहे की ते ऍक्टिव्ह असले पाहिजे, कारण त्याच्यावरती OTP जाणार आहे. तर ते व्हेरीफाय होण्यासाठी तर हे दोन्ही ऍक्टिव्ह असले पाहिजेत आणि तुमच्या जवळ ऍक्सेसेबल असले पाहिजेत. अशा प्रकारे ते दोन्ही मोबाईल नंबर आणि मेल ID तुम्ही टाकावे. नंतर सबमिट केल्यानंतर OTP येईल तुमच्या, जो तुम्ही मोबाईल नंबर आणि मेल ID दिलेला आहे इमर्जन्सीसाठी, तो OTP आल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय नेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर हे जे आहे इथं अपलोड डॉक्युमेंटचं सेक्शन ओपन होईल. त्याच्यामध्ये लाईक इथं ऑलरेडी तुम्हाला तुमच्या फाईलचं नाव काय ठेवायचं आहे ते येतं, जसं की तुमच्या इनिशियलचे पहिले 2 अल्फाबेट, आणि त्यानंतर त्याचं काय आहे, फोटो आहे, फिंगरप्रिंट आहे, सिग्नेचर आहे, कोर्स कशा रिलेटेड डॉक्युमेंट आहे, त्याचं नाव आणि त्याचं फॉर्मॅट. अशा प्रकारे हे पूर्णपणे ऑलरेडीच ते त्याचं फाईल नेम तिथं ऑलरेडी येऊन जातं. त्या प्रकारे तुम्हाला त्या फाईलचं नाव चेंज करून इथे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जसं की पासपोर्ट साईज फोटो आहे, त्याच्यामध्ये लाईक 80% तुमचा चेहरा विजिबल असला पाहिजे, मास्क नसला पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या की इथं स्टार्टिंगला पण मी बोललो होतो, वाचून घ्या इन्स्ट्रक्शन मध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या एकदा वाचून घ्या. त्यानंतर लेफ्ट अँड राईट हँडचे फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन्स तुम्हाला इथं द्यायचे आहेत. त्यानंतर सिग्नेचर इथं तुम्हाला करायचे आहे. पोस्ट कार्ड साईज फोटो सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, जे आपण मगाशी त्याचे डिटेल्स टाकल्या होत्या, तर तुम्ही कॅटेगरीमध्ये असताल SC ST OBC, तर त्या तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर तुमची 10वीची मार्कशीट तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रेझेंट ऍड्रेस
आणि परमनंट ऍड्रेसचं प्रूफ ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, जसं मी बोललो होतो की तुम्हाला फाईलचं नाव चेंज करावं लागतं, तिथून तुम्हाला इथून फाईल नेम कॉपी करायचं आहे. आणि हे फाईल नेम आता पासपोर्ट साईज तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फाईल नेम इथून कॉपी केल्यानंतर तिथं तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स सेव्ह केलं द्यायचं आहे. जसं मी ऑलरेडी चेंज करून ठेवलं आहे. इथं रिनेम मध्ये जाऊन तुम्हाला ते फक्त नाव इथे पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. अशा प्रकारे तुमचं हे नाव चेंज झालं तर तुम्ही इथं परत तुमच्या साईटवरती यायचं आहे. इथं चूज फाईल मध्ये यायचं आहे. चूज फाईलवर आल्यानंतर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अपलोड ओरिजिनल ऑप्शनवर जर क्लिक केला आणि इथं अपडेट, आता मी ऑलरेडी अपलोड केला होता फोटो, मी जस्ट अपडेट करतोय परत एकदा तुम्हाला करण्यासाठी. इमेज अपलोडेड सक्सेसफुली. ठीक आहे, इथं तुम्ही प्रिव्ह्यू घेऊ शकता. क्लिक टू व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट. अशा प्रकारे तुमचा फोटो इथं प्रॉपरली अपलोड झाला आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला फिंगरप्रिंट सुद्धा इथं करायचे आहे. फिंगरप्रिंटसाठी जर तुम्ही बघाल तर इथं पहिली गोष्ट म्हणजे त्याचं आपल्याला नाव चेंज करायचं आहे. तर इथून तुम्ही हे नाव कॉपी कराल. हे नाव कॉपी करून तिथं तुम्ही फिंगरप्रिंटसाठी काय करायचं आहे, 10चे 10 फोटो तुम्हाला इथे मी दाखवतो. पहिले नाव चेंज करून घ्या. नाव आपण चेंज केलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. तिथे 10चे 10 जे फिंगर्स आहेत ना, ते तुम्हाला इथे आपलं जे स्टॅम्प पॅड असतो त्याचा यूज करून तुम्हाला हे सगळे फिंगर्स इथं इथं आर लिहिले म्हणजे राईट हँडचे आहेत, आणि इथं एल लिहिलं म्हणजे लेफ्ट हँडचे आहेत. तिथं अंगठ्यापासून सुरुवात केली आहे तर करंगळीपर्यंत सेम त्याच टाईपमध्ये इथं केलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे फिंगरप्रिंटचं एका A4 साईज कागदावर जरी केलं तरी चालेल. त्याच्यावरती करून त्याचा एक प्रॉपर फोटो घ्यायचा आहे, त्याचं नाव असं चेंज करून ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. अपलोड ओरिजिनल. ही सुद्धा इमेज आपली सक्सेसफुली अपलोड झाली आहे. क्लिक हेअर टू व्ह्यू, इथं तुम्ही क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुमचे फिंगरप्रिंट सुद्धा अपलोड झाले आहे. सेम त्याच प्रकारे तुम्हाला सिग्नेचर सुद्धा इथं अपलोड करायचे आहे. तुमचा पासपोर्ट पोस्ट कार्ड साईज फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो यात फरक आहे. पोस्ट कार्ड साठी तुम्ही फोटो कापायला सुद्धा सांगू शकता. पोस्ट कार्ड साईज मला फोटो पाहिजे, तर तुम्ही गुगल जरी केलं तरी इथे येऊन जाईल. मी केलं होतं जसं की पोस्ट कार्ड साईज फोटो फॉर नीट इज अ 4 इंच x 6 इंच असा प्रकारे हा फोटो असतो. हा फोटो इथे हवा आहे. तर तो फोटो तुम्ही इथं अपलोड करायचा. त्यानंतर तुमची त्यानंतर तुम्हाला एक कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सेम प्रत्येकाला सेम प्रोसिजर फॉलो करायचं आहे. हे नाव तुम्हाला कॉपी करून पेस्ट करायचं आहे तुमच्या त्या डॉक्युमेंटला. आणि 10वीची मार्कशीट इथं तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि त्याच प्रकारे तुमचा करंट ऍड्रेस किंवा परमनंट ऍड्रेस जे आहे, जसं की तुमचं आधार कार्ड असेल किंवा वोटर आयडी असेल, त्याच्यावर तुमचा पूर्णपणे ऍड्रेस आहे असं डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की मी इथं सगळे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहेत. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन येईल. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे इथे सगळे डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. सगळे बरोबर आहेत की नाही. ते बरोबर असल्यानंतर इथे जे टिक मार्क्स आहेत ते टिक मार्क्स तुम्हाला करायचे आहे. ब्रॅकेटमध्ये जे टिक आहे ते टिक करायचे आहेत. तर सगळे डिटेल्स बरोबर आहेत तर सगळ्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आय एग्री वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि शेवटी फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन वरती क्लिक करून एस वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली आहे. ऍप्लिकेशन फॉर्मची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे, ईमेल आयडी व्हेरीफाय झाला आहे. इथं जर तुम्हाला एडिट करायचं असेल ऍप्लिकेशन फॉर्म तर तुम्ही अजून सुद्धा करू शकता. फी पेमेंट फक्त आता आपलं इनकम्प्लीट आहे. तर सगळं झालं, जर सगळं जर बरोबर असेल तर पे एक्झामिनेशन फी वरती क्लिक करायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंट वरती क्लिक करून प्रोसेस फॉर द पेमेंट वर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मग कोणत्याही एक ऑप्शनद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तर मित्रांद्वारे सो मित्रांनो, आपण पूर्ण प्रोसेस आज बघितली आहे की नीट चा फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये जर कुणाला काही डाऊट असेल किंवा कुणाला काही कुठे प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ नाही सोल्युशन देऊया. जसं की पासपोर्ट साईज आपलं फोटो अपलोड होत नाहीये, किंवा पोस्ट कार्ड साईज फोटो कसा अपलोड करायचा किंवा कसा तयार करायचा, या सगळ्या गोष्टी जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा. अँड वन्स अगेन थँक्यू अँड ऑल द बेस्ट.